मागील काही दिवसापासून सतत पाऊस कोसळत होता. यामुळे रस्त्यावर पाणी साचून रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. यातच घाटंजी यवतमाळ मार्गावर मुरली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामध्ये दुचाकी कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यानं हा खड्डा वाहनधारकांसाठी डोक्याची घंटा असल्याने मुरली गावातील नागरिकांनी आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या तोडून या खड्ड्यामध्ये उभ्या केल्या, ज्यामुळे वाहनधारकांना सतर्क होण्यास मदत मिळत होती. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळून अपघात झाल्याचे वृत्त GTV न्यूज मराठीने याआधीच प्रसारित केले आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. रस्त्यावरील हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं भाकीत वर्तवूनही प्रशासनाने खड्डा बुजवण्यासाठी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे या खड्ड्यात आणखी एक दुचाकी कोसळून अपघात हा झालाच. 1 ऑक्टोबरच्या रात्री यवतमाळवरून घाटंजीकडे येणारी दुचाकी या खड्ड्यात कोसळली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अक्षय गुणवंत पेटवार असं गंभीर युवकाचं नाव आहे. गंभीर अवस्थेत अक्षयला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. अपघातावर अपघात घडवून आणणारा हा खड्डा बुजविण्याचं सौजन्य संबंधित प्रशासन आता तरी दाखवेल का, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे.